नमस्कार मंडळी. तर आज होती गुरुपौर्णिमा आणि सकाळीच मम्मीनी सुरुवात केली होती देवपूजेपासून. आणि असं नाही की मी मम्मीला एकटीलाच कामाला लावते, मी पण व्हिडिओ करून झाल्यानंतर मम्मीला पटकन मदत केली आणि देवपूजा करून घेतली. आज गुरुपौर्णिमा होती आणि माझ्यासाठी माझी गुरु म्हणजे माझी मम्मी आहे, कारण ती मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करते आणि मला गाईड सुद्धा करते. त्यानंतर मी गोलूला रेडी करत होती, कारण आज त्याच्या स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन होतं. फक्त थोड्या वेळासाठी स्कूलमध्ये जायचं होतं. मी मम्मीच्या पाया पडले हे बघून त्याला सुद्धा आईच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा होता. त्यानंतर गोलू अचानक बाबूच्या फोटो समोर उभा राहून त्याच्या सुद्धा पाया पडत होता आणि मग तो बोलायला लागला, माऊ मी तुझ्या पण पाया पडतो. सो त्याने माझ्या पाया पडून मला हॅपी गुरुपौर्णिमा असं विश पण केलं. आजच्यासाठी खास काहीतरी गोड म्हणून मम्मीने तुळस टाकून मस्त रव्याचा गोड शिरा बनवला होता आणि त्याचा सुगंध अख्ख्या घरभर पसरला होता. सगळी कामावरेपर्यंत खूप भूक लागली होती आणि त्यातून होता आज माझा उपवास. सो आधी फ्रूट खाऊन घेतले. त्यानंतर स्कूल मधून आल्यावर गोलू मला दाखवत होता की आज त्याच्या स्कूलमध्ये गुरुपौर्णिमाची ड्रॉइंग काढून घेतली. ते दुपारची सगळी कामं आवरून झाल्यानंतर मी आणि मम्मी रेडी होत होतो, कारण आज गुरुपौर्णिमासाठी आम्हाला जायचं होतं कलावती आईंच्या भजनाला. तसं रेग्युलरली फक्त मम्मी कलावती आईंच्या भजनाला जाते, पण लास्ट टाइम मी जेव्हा आषाढी एकादशीच्या भजनाला गेली होती तेव्हा मला खूप प्रसन्न वाटलं होतं. म्हणून मी बोलली की आज पण गुरुपौर्णिमेसाठी भजनाला जाऊया करून. आणि भजनाला जायचं होतं म्हणून मी खास आज साडी नेसली होती. आणि तसं पण मला साडी नेसून मस्त नटायला खूप जास्त आवडतं. आमचं दुपारचं भजन होतं, सो आम्ही लगेच निघालो. आणि लकीली आज पाऊस पण नव्हता. आमच्यासोबत ह्या काकी पण होत्या ज्या नेहमी मम्मी सोबत भजनाला जातात. तिथे पोहोचल्यानंतर मी कलावती आईंचं पुस्तक घेतलं, कारण माझ्याकडे पुस्तक नव्हतं. मम्मीकडे मम्मीचं पुस्तक होतं आणि पुस्तक घेऊन झाल्यानंतर आम्ही आतमध्ये भजनाला निघालो. 1.5 तासाचं भजन होतं आणि भजन पण इतकं सुंदर झालं होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर रात्री मग आम्ही उपवास सोडून जेवण करून घेतलं. आज जेवणामध्ये होते डाळ भात, तांदळाची भाकरी, काळ्या वाटाण्याची भाजी, बटाट्याची भाजी आणि पापड. त्यानंतर सगळ्यांचं जेवण वगैरे करून झाल्यानंतर भांडी घासायची आज ड्युटी होती माझ्याकडे. खरं तर दिवसभर इतकी कामं झाली होती त्याच्यामुळे खूप जास्त थकवा आणि कंटाळा तर त्याहून आलेला. पण काय करणार, आम्हाला बायकांना नाही बोलून चालत नाही ना, आम्हाला आमची कामं करावीच लागतात. भांडी घासून झाल्यानंतर पटापट किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि सगळी कामं आवरून घेतली. जेव्हा अभ्यास करायचा टाइम होता तेव्हा पोरगा टाइमपास करत होता आणि आता वाजले रात्रीचे 12:30 आणि आता हा अभ्यास करतोय. ओय असा हुशार होणार आहेस तू? त्यानंतर रात्री झोपायच्या आधी थोडंसं स्किन केअर करून घेतलं. आणि आजकाल मी माझ्या स्किनची जरा जास्त काळजी घेते, त्यामुळे माझी स्किन थोडी बघण्यासारखी तरी झाली आहे ऍटलीस्ट. आणि हे मी सगळ्यांना सांगते, आय नो आपली दिवसभराची खूप धावपळ होत असते, पण स्वतःसाठी दिवसातून थोडा तरी टाइम काढा. स्किन केअर करून झाल्यानंतर मी घेतली ग्रीन टी. अँड येस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.